खेळ खेळून मानाच्या करंडकचा आजचा हा मध्ये आम्ही विजेते हो. एक विकेट माघारी. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. प्रशांत गरत, करण मोरे, अशरफ, त्याचबरोबरने जर पाहिलं तर बिलाल शेख, पवन केने या खेळाडूंना आपण या टीममध्ये पाहतोय. प्रज्योत अंबिरे यांना देखील आपण इकडे पाहिलं होतं. दोन ओव्हरचा पहिला खेळ संपलेला आहे आणि आता गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. धनंजय नाईक यांना बॉलिंगसाठी आमंत्रित करण्यात आलंय. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमारेषेवर शेवटचं गाव गुजरातच्या दिशेने जाई नावाचं गाव आहे, जे आपल्या महाराष्ट्रात आहे परंतु जे गुजरात बॉर्डरवर आहे, त्या गावातून येणारा हा खेळाडू धनंजय नाईक. रोहन नाईक बाबा देखील चांगलं क्रिकेट खेळलेले आहेत. अशोक 11 असेल, SP 11 मध्ये सुद्धा काही मॅचेस मनीष आणि बाबाची जोडीला आम्ही पाहिलंय. तीन ओव्हर अजूनही बाकी आहे. बॅट फिरवावी लागेल, रन करावे लागणार आहेत एक चांगलं आव्हान ठेवण्यासाठी. वेगवान बॉल, पहिलाच बॉल यॉर्क करण्याचा प्रयत्न इकडे पाहिला मिळाला धनंजय नाईक यांचा. धाव संख्या जागेवर थांबते. 8 धावा धाव फलकावर, रन करावे लागणार आहेत कारण बॅटिंग लाईन मोठी आहे. समीर सावंत देखील या टीम मध्ये पाहायला मिळत आहेत. सूरज देखील आहेत. ओहो, दांडी 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 गुल, काय बॉल टाकलाय, जबरदस्त यॉर्कर धनंजय नाईकचा आणि आली आहे विकेट. Two trailer park girls go round the outside, round the outside, round the out, round the out, round the outside. यावर्षी प्रहार प्रीमियर लीग सिंहगड कॉलेजच्या मैदानात सुद्धा या खेळाडूंनी खूप चांगली बॅटिंग केली होती. छोट्या चणीचा परंतु डावखुऱ्या हाताचा एक जबरदस्त बॅटर आहे. ही स्पर्धा खेळण्यासाठी मुंबईवरून दाखल झालेत खरे, परंतु धनंजय नाईक पहिले दोनही चेंडू जबरदस्त टाकले. 2 यॉर्कर प्रस्तुत केले त्यांनी सुरुवातीलाच. स्टोक खेळलाय, फटका फसलाय. धनंजय नाईक आणखीन एक गडी बाद करताना पाहिला मिळाले. बिलाल पकडतायत कॅच आणि विकेट आली आहे. धनंजय नाईक यांना यश मिळतंय. चांगली गोलंदाजी होते. नवीन फलंदाज मैदानात राकेश कठियात म्हणजेच मॉर्कल दाखल होताना पाहायला मिळत आहेत. राकेश कठियात म्हणजेच मॉर्कल बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. देवभूमी उत्तराखंडसाठी देखील क्रिकेट खेळलंय. राज्यनिहाय क्रिकेट उत्तराखंड राज्यासाठी देखील खेळलंय या राकेशने. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. संधी आहे आज स्वतःला सिद्ध करण्याची. 15 चेंडूमध्ये 8 धावा धावफलकावर. पुन्हा धनंजय नाईक आल्या आल्या पहिलाच बॉल मॉर्कलने खेळलाय खरा, परंतु हॅट्रिक बॉल होता. ओहो, पकडली गेली कॅच आणि हॅट्रिक घेत आहेत धनंजय नाईक. जबरदस्त कामगिरी. करण पकडतायत कॅच, विकेट. चला, आदर्श बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी. पहिला बॉल डॉट आला, यॉर्कर केला होता. त्यानंतर व्हेरिएशन खूप सातत्याने केलं धनंजय नाईक यांनी. या स्पर्धेतील कदाचित पहिली हॅट्रिक आजची. यस, पहिली हॅट्रिक. या अगोदर जर पाहिलं तर पहिली मेडन ओव्हर सुद्धा झालेली आहे. लगातारचे 3 षटकार सकाळी दिनू कांबळे यांच्याकडून देखील पाहायला मिळालेले आहेत. खूप सारे रेकॉर्ड पहिल्याच दिवशी होत आहेत, परंतु अजूनही जर पाहिलं तर
14 बॉलचा खेळ बाकी आणि 14 मधले 4-5 जरी मैदानाच्या बाहेर गेले मॅच बनू शकते ते प्रयत्न करावे लागतील. आदर्शला प्रयत्न करावे लागणार आहेत. राजू पाटे यांच्यासारखा एक सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये आहे. धनंजय नाईक, हाई बॉल वेगवान, थोडासा मागे यष्टीरक्षकाकडे, लगातार 5वा बॉल डॉट. आणखीन एक मिडन ओव्हर इकडे येणार का? धनंजय नाईक आज जाईगावचा हा खेळाडू जबरदस्त कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. पालघरच्या तलासरी तालुक्यातून इथपर्यंतचा प्रवास त्यांचा राहिलेला आहे. हाई बॉल यष्टीरक्षकाकडे, बॉलरसाठी टाळ्या व्हायला हरकत नाहीये. हॅट्रिक मिळण सोपी गोष्ट नाहीये. एवढ्या मोठ्या मंचावर धनंजय नाईक यांनी केलेला हा कारनामा पाहायला मिळतोय. 3 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे फक्त 8. So all the masses better watch it. I know say nobody could ever match it. Life for the ladies, no more time for babies. You want to see we turn crazy? ज्या वेगात आला त्याच वेगात टोलावला हा बॉल. बॉलर जबरदस्त आहेत परंतु बॅटर तरी कुठे कमी आहेत. या बॅटरच्या नावाची चर्चा आहे. नाव राजू पाटे. मारतायत सिक्सर. धन्यवाद. राजू पाटे एक असं अजब रसायन आहे, काही करू शकतात. मागील 2 हंगामात जर पाहिलं तर शतक देखील त्यांच्या नावावर आहेत. हा बॉल टर्न करण्याचा प्रयत्न राहिलाय. जास्त टर्न आणि व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या पुढे जाईल. मध्यंतरी राजू थोडेसे क्रिकेट पासून दूर होते. पुन्हा एकदा कमबॅक करतायत. फिटनेसवर थोडासा भर दिलाय. ललित भाऊ शिंदे यांचे या ठिकाणी आगमन होते. आपले बॉल स्पॉन्सर आहेत. भाऊ आपण बॉल स्पॉन्सर केलेत परंतु त्या बॉलला खूप लांबवर पाठवलंय राजूने. या आपलं स्वागत आहे सिक्सरने. प्रज्योतचा चांगला समाचार घेतलाय. राजू पाटे देखील काय आहेत दाखवून देत आहेत. राजू पाटे लगातारचे 2 षटकार मारत असताना आपल्या टीमला मॅच मध्ये घेऊन येत आहेत. आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न परंतु या वेळेला फटका फसलाय आणि अंदाज घेऊन बिलाल यांनी पकडलेली कॅच आणि विकेट आलेली आहे. प्रज्योतला यश मिळते राजू यांना बाद करण्यासाठी. ललित भाऊ शिंदे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. या मानाच्या करंडकासाठी ज्यांनी बॉल पुरस्कृत केलेले आहेत ललित भाऊ शिंदे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. भाऊ या आपलं स्वागत असेल मानाच्या करंडकामध्ये. आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच म्हणून स्पोर्ट्स सायकल दिली जाते. विविध पारितोषिक मॅन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर, फायनलच्या दोनही फायनल गाठणाऱ्या संघ मालकांसाठी मोटरसायकल, असे खूप सारी पारितोषिक आहेत इकडे. विकेट आलेली आहे. 21 धावा, 5 विकेट माघारी परतलेल्या आहेत. ललित भाऊ या आपलं स्वागत असणार आहे मानाच्या करंडकामध्ये. मनीष शिंदे बॅटिंगला आलेत. वेगवान बॉल, एक्सप्रेस बॉल जातोय यष्टीरक्षकांकडे. 21 वर 5, चौथी ओव्हर मार्गस्थ असताना
मानाचा करंडक पुण्यामध्ये सुरू आहे. काय पहिल्याच दिवसात गर्दीही पाहायला मिळते. यावेळेला स्ट्रोक समोरच्या दिशेने खेळलाय. अनुभव आहे मनीष शिंदे यांच्याकडे. वा मनीष वा, जबरदस्त स्ट्रोक, सिक्सर. व्हाईट बॉल. चांगला बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला. त्याच्यावर बॉलला ढकलण्याचा प्रयत्न तिकडे राहिलाय. तोपर्यंत एक रन घेण्याचा प्रयत्न तिकडे होतोय. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जाऊन पोहोचते आहे 4 ओव्हर नंतर 29. तर विजेत्या संघाच्या कर्णधारांनी व्यासपीठावरती यायचंय. यशवंतराव पाचंगे 11, त्याचबरोबर टिंगरे सरकार ग्रुप. आणि चालू सामन्याचे कोणी प्रतिनिधी इथे असतील तरी चालतील. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन लॉटसाठी आपण लगेचच व्यासपीठावरती यायचंय. रोहित भाऊ काकडे यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचंय. ज्यांनी मात्र अनेक मोठमोठ्या खेळाडूंबरोबर ज्यांनी डगआउट शेअर केलं. MPL पहिलं MPL ज्यांनी 5 षटकारांनी गाजवलं ते रोहित काकडे यांचं शुभागमन होत आहे. सहर्ष स्वागत. वा, काय कॅच पकडलेली आहे. सुंदर असा झेल तिकडे पकडला गेलाय. पवन केने आलेले आहेत आणि आल्या आल्या विकेट देखील घेत आहेत. आगमन होत आहे. खूप सारी लोकप्रिय अशी गीतं ज्यांनी गायलेली आहेत असे या ठिकाणी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ललित सर, आपलं हार्दिक स्वागत आहे. चालू सामन्याचे कोणी प्रतिनिधी असेल तर इथे लक्ष द्या. लॉट्स आपण करतोय. हा, चला, चालू सामन्याच्या वतीने एक प्रतिनिधी इकडे. रोहन दादा करंजकर यांचं शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. या स्पर्धेसाठी ट्रॉफीज आपल्याला ज्यांच्या माध्यमाने मिळाल्या रोहन दादा करंजकर यांचं शुभागमन. त्याचबरोबर पुणे प्रीमियर लीगचे आयोजक रोहित दादा लायगुडे यांचं देखील शुभागमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचंय. बापूंच्या शुभ हस्ते आपण लॉट्स करून पाहतोय. जी चिठ्ठी निघेल ती डायरेक्ट पुढच्या फेरीमध्ये राहिल्या 2 चिठ्ठींमध्ये मॅच असेल. टाका, एक घ्या फक्त. एकच घ्यायची. ते पण बघा नंतर. टिंगरे सरकार ग्रुप हा संघ पुढच्या फेरीमध्ये म्हणजे चालू सामन्याचा विजेता विरुद्ध यशवंतराव पाचंगे मॅच असेल. ही मॅच झाल्यावर लगेच आपण टॉस साठी यायचंय. वा, काय फटका मारलाय. गरज होती या ठिकाणी धावांची आणि या आखूड टप्प्याच्या बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. येतोय सिक्सर. 37 धावा धाव फलकावर. पुण्याच्या हाफ पिच क्रिकेटला एक वेगळा मंच देण्याचं काम ज्यांनी केलं, पुन्हा पुनरुज्जीवित करण्याचं काम केलं, रोहित भाऊ लायगुडे यांचे या ठिकाणी आगमन होत आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत असेल. रोहित भाऊ पुणे प्रीमियर लीग हाफ पिचची एक भव्य दिव्य आयोजन त्यांचंही पाहायला मिळत असतं. 38 धावा धाव फलकावर आहेत. शेवटचं षटक ताई पॅकर्स विरुद्ध अमोलदादा पवार, प्रतिष्ठान वांद्रे, मुंबई अशी ही मॅच पाहायला मिळते. पवन केने गोलंदाजीसाठी. येस, बॉलिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. तिसऱ्या पंचांची मागणी केलेली आहे.
चला वाईट बॉल आहे. नव्यात मॅचच्या दिशेने धावसंख्या जर पाहिली तर इकडे 38 आहे. शेवटची ओव्हर आहे आणि शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. वाह, आणखीन एक जबरदस्त स्ट्रोक. परंतु तिकडे प्रयत्न केला नाही, बॉल थांबतोय, सीमारेषेच्या पलीकडे जातोय. सिक्सर. टर्न होतोय, पाठीमागे मार्गस्थ होईल. यावेळेला बॉल फिरवलाय, चांगला फिरवलाय. पवन केने पुन्हा थोडासा लांब बॉल आपटलाय, त्याच्यामुळे नो बॉल घोषित करण्यात आलेला आहे. पुन्हा बॉलला उसळी पाहायला मिळाली. पवन केने देत आहेत आणि धावसंख्या आता 45 वर झाली आहे. हा थोडासा अक्रॉस खेळले, त्याच्यामुळे बॉल यष्टीरक्षकाकडे जाईल. 45 झालेले आहेत. मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 46 धावा. ज्यावेळेला बॅटिंगसाठी ताई पॅकर टीम येईल त्यावेळेला त्यांना 46 करायच्या आहेत आणि अमोलदादा पवार या टीमची धावसंख्या झालेली आहे. सर या ओव्हरला वाईड बॉल किती आले आणि नो बॉल किती आले? एक नो आलाय, वाईड किती आले? दोन वाईड एक नो. तीन वाईड आहेत. चला 45 झाले, 46 करायचे आहेत. ओके मॉर्कल, चला 46 करायचे आहेत आणि या 46 धावा कशा होणार? आपल्या आवाजाचा साथ चढवण्यासाठी महाराष्ट्रातील पहाडी आवाज आणि ट्रान्स, म्हणजे तुम्हाला आपल्या स्पर्धेसाठी ट्रान्स पाहिजे असेल तर सर्वात उत्तम, सर्वात सोपा, सर्वात आवडता पर्याय प्रवीण गायकवाड सर, ट्रान्स सम्राट. धरणीला लोळती तिचा लंबे लंबे बाल, धरणीला लोळती तिचा लंबे लंबे बाल. गुलाबी साडी आणि लाल लाली लाल, यडामाई बसली माझी चांदीच्या महाल. गुलाबी साडी आणि लाली लाली लाल, यडामाई बसली माझी चांदीच्या महाल. चंद्र कोर कोरलया ऐन कपळ. मॅच चालू होणं गरजेचं आहे. आता टोटल सांगा. 47 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असतील. 3 वाईड बॉल आणि त्याचबरोबर एक नो बॉल.
जो आला होता 46 झाल्यात 47 धावा जिंकण्यासाठी आवश्यक असतील. तर धन्यवाद. मानाचा करंडक 2026 मध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं मनापासून स्वागत. एक महत्वपूर्ण मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतोय. अमोलदादा पवार युवा मंच वांद्रे मुंबई आणि त्यांच्या विरोधात ताई पॅकर पालघर या दोन संघांच्या दरम्यान लढत मैदानाच्या आतमध्ये जारी आहे. चला मॅच चालू करणं गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत. एक्स्ट्रा प्लेयर कंपल्सरी असतील आणि एक्स्ट्रा प्लेयरचं लक्ष स्कोर कार्ड कडे असेल याची दक्षता सर्व संघांनी घ्यायची. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. एक महत्वपूर्ण मुकाबला रंगताना पाहायला मिळतोय. 47 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. धनंजय नाईक साठी पारितोषिक सन्माननीय विकी भाऊ कांबळे आणि ललित भाऊ शिंदे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक समालोचन कक्षामध्ये ते पारितोषिक जमा आहे. विनोद सर तुमच्याकडे पारितोषिक ठेवा. 30 चेंडू जिंकण्यासाठी 47 धावांची गरज. जाव्या मैदानाच्या आतमध्ये प्रशांत घरत आणि दुसऱ्या बाजूला अशरफ अर्थात अशरफ लाला. षटक क्रमांक पहिलं टाकलं जाते. पहिला चेंडू ऑन ड्राईव्हचा फटका मिडॉनला डायरेक्ट हिट आणि पंचांकडे विचारणा केली जाते. अर्थात निर्णय तिसऱ्या पंचांकडे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. लो स्कोरिंग वरती देखील या अगोदर सामने रंगलेले आहेत. आता तर फायटिंग स्कोर आहे. त्यामुळं रंगत या मॅच मध्ये शेवट पर्यंत वाढत जाईल कोणत्या प्रकारची शंका नाहीये. आणि निर्णय आलाय OUT आउट. फलंदाज बाद अशरफ यांना परतावं लागते. आदर्शक हे षटक क्रमांक पहिलं टाकत असताना आपण पाहतोय धावाची शिकार पहिल्या चेंडूवरती. या मॅच पर्यंत रंग भरले जातील. यात कोणत्या समान ताकदीचे दोन संघ आणि त्यामुळं हल्ले प्रति हल्ले शेवटपर्यंत होत राहतील. ऑफस्टिकच्या जास्तीच बाहेर व्हाईट बॉल खराब स्वरूपाचा चेंडू. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाईल आणि हा खातं खोललं जात आहे. यावेळेला कमी गतीनं टाकला होता. उंची आहे आणि त्याचबरोबर लांबी देखील आहे. वाईडिश लॉंग ऑनला दे घुमा के सिक्सर 6 धावा.
जातोय फलकावरती आल्यात त्या 7. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी या मार्गस्थ असताना प्रशांत घरत. ओ यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड, विकेटचं पतन, जशाच तशा प्रकारचं प्रत्युत्तर गोलंदाजाचं त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज बाद. क्रिकेट विश्वातील आणखीन एक वलयांकित नाव, परंतु दुसऱ्या बाजूला झटपट 2 विकेट. ताई पॅकर्स संघानं गमावलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये उभं राहून धावा एका बाजूला बनवणं खूप गरजेचं असेल. आदर्श चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतो आहे. 40 धावांची गरज अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बिलाल टाकलेला विश्वास सार्थ ठरवणार का? जिद्द, चिकाटी आणि संघर्षाचा खेळ आहे क्रिकेट. पहिला चेंडू आपण पाहतोय, स्लाइस केला त्या ठिकाणी या डीप मधून शतरक्षक कव्हर पॉइंटचा चेंडूवरती पोहोचताना पाहायला मिळेल. घेतली जाईल ती सिंगल, फलक जाऊन पोहोचेल 8 वरती. षटक पहिले मार्गस्थ असताना ताई पॅकर्स पालघर. आदर्श हे महत्वपूर्ण षटक हाताळत असताना लोअर फुल टॉस होता. शतरक्षक चेंडूच्या खाली पोहोचला, झेल टिपला जातोय. आणखीन एका विकेटचं पतन. आदर्श काय गोलंदाजी करतोय, लाजवाब गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये पडझड पाहायला मिळते. पहिलं षटक मार्गस्थ असताना ताई पॅकर्स डाव थोडासा कोलमडतोय, कोसळतोय, डगमगतोय. मैदानाच्या आतमध्ये उभं राहून धावा बनणं गरजेचं आहे आणि ही मॅच देखील खर तर रंगतदार अवस्थेमध्ये शेवटपर्यंत पोहोचेल अशी चिन्ह दिसू लागलेली आहेत. शेवटचे चेंडू शेष असतील. 25 चेंडू 39 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. लास्ट 25 बॉल 39 रिक्वायर. 25 चेंडू 39 धावा. रंगतदार सामना, रोमहर्षक सामना, अटीतटीचा सामना क्रिकेट प्रेमींच्या समोर. आदर्श गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा एकदा कमी गतीनं टाकला होता. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जाईल का? नकार येतोय. अर्थात केवळ सिंगल येईल आणि या हे षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर फलकावरती लागतात त्या 9-3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे चेंडू शेष असतील आता. 24 चेंडू 38 धावा ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पलीकडच्या बाजूला चेंडू जर लागून पुन्हा आतमध्ये आला तर तुम्हाला धावा पळून घ्यायच्या आहेत. याची देखील दक्षता सर्व संघांनी घ्यायची, खेळाडूंनी घ्यायची आहे. पुण्याच्या मातीत पेटल रण
टायटल सॉन्ग मानाचा करंडकाचा आपल्याला पाहायला मिळतंय. 24 चेंडू 38 मॅचचं लक्ष. मॅच बॅलन्स आहे. दोन्ही टीमच्या हातामध्ये सामना आपल्याला पाहायला मिळतो आहे. समशेर षटक क्रमांक दुसरा टाकण्यासाठी तयार. समोरच्या दिशेला एक सूरज. नॉन स्ट्राईकला बिलाल. मॅच रंगतदार. 24 चेंडू 38. यावेळेला ऑडकॉट लाजवाब अफलातून अप्रतिम झेल. विकेटचं होतंय पतन. मनीष शिंदे चेंडूच्या खाली पोहोचला आणि हा महत्वपूर्ण चौथा बळी. 9 वरती चौथा धक्का. समशेर पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवण्यात यशस्वी झाला. तर समशेरची अगदी आपण पाहतोय गोलंदाजी धारदार. पहिला चेंडू आपण पाहिला वेगवान बॅटची कडा घेतली. त्यानंतर मात्र टिपलेला झेल आणि पहिली विकेट पहिल्या चेंडूवरती. यावेळेला अगदी आपण पाहतोय सिंगल या चेंडूवरती घेतली जाईल. 2 अंकांमध्ये धावफलक प्रवेश करते बिलाल शेख. आणि दुसऱ्या बाजूला नुकताच मैदानाच्या आतमध्ये क्रिकेट विश्वातील आणखीन एक वलयांकित नाव पवन केने मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना आपण पाहतोय. 22 चेंडू 37 सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तयार होतंय. समशेर बॉलिंग ट्रॅक वरती. हो खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साइडच्या दिशेला ड्राईव्ह केला. त्या ठिकाणी डीप म्हणून शतरक्षक चेंडू वरती सिंगलला मला वाटतं दुहेरी त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. 12 धावा फलकावरती येत आहेत. 21 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज. काय सामने रंगले. 40 45 34 35 धावांच्या मॅचेस देखील शेवटच्या षटकापर्यंत गेल्या. शेवटच्या चेंडूपर्यंत खरं तर लढती गेल्या. आणि या मनमुराद आनंद प्रेक्षक या सामन्यांचा घेत असताना डीडी स्पोर्ट्स आयोजित मानाचा करंडक. 21 चेंडू 35 धावा. बॅटची कडा पुन्हा एकदा त्या ठिकाणी अगदी आपण पाहतोय शॉर्ट स्टॉपला चेंडूला अडवलं जात. फलक जर पाहिलं तर स्थिर 12 वरती. 20 चेंडू आणि 35 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी आवश्यक. संपूर्ण पुण्यनगरीतून दर्शक आलेले आहेत. मुंबईमधून देखील अनेक समर्थक संघाच्या समवेत उपस्थित आहेत. यावेळेला नो बॉल पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. आणि या तिसरे पंच पडताळणी करतील. चेंडूचा टप्पा हा नक्की कुठं पडलाय त्याची पडताळणी तिसरे पंच करतील. निर्णय तिसऱ्या पंचांकडे. खास प्रेक्षकांसाठी जे पॅव्हिलियन आपण उभारलेले आहेत ती गच्च भरून गेलेले आहेत. अगदी आपण पाहतोय पलीकडच्या बाजूला डाव्या बाजूला समालोचन कक्षाच्या प्रचंड मोठी गर्दी आज पहिल्याच दिवशी जाणवते. उजव्या बाजूला देखील प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. थोडासा वेळ मिळालाय तर एक गोष्ट मी आवर्जून सांगेल. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवरती या क्रिकेटच्या स्पर्धेचं लाईव्ह प्रेक्षेपण मित्रांनो चालू आहे. आणि मला वाटतं काहीतरी 1000 सबस्क्रायबर 100K पूर्ण होण्यासाठी क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीला बाकी आहेत. मित्रांनो तुम्ही युट्यूब वरती जा. क्रिक लाईव्ह स्पोर्ट्स टाईप करा आणि तो आमचा युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. खरं तर अतिशय सुरेख कामकाज संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळते. आदरणीय दीपक मंडले सर असतील, अमितजी भुजबळ सर असतील. 100K साठी काहीतरी 1000 सबस्क्रायबरची अजूनही गरज आहे. तर
तुम्ही त्या ठिकाणी जा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचेल. नो बॉल. आता खालीहून आवाज येतोय परंतु आवाज इथपर्यंत पोहोचत नाहीये. जे तिसरे पंच असतील त्यांना विनंती आहे की स्टेजच्या खालीहून तुम्ही थोडस बाजूला होऊन आमच्यापर्यंत तो निर्णय पोहोचवा. 13 धावा धावफलकावरती. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 चेंडू 34 धावांची गरज. कारण की समोरची स्क्रीन देखील थोड्या वेळासाठी जी बंद झालेली आहे. 20 चेंडू 34. सामन्याचं समीकरण समशेर. यावेळेला अद्याप आपण पाहतोय फटकासूर एक राजू पाटे चेंडूच्या खाली झेल टिपण्याचा प्रयत्न. मोठा वेग होता या फटक्याला परंतु झेल पूर्ण होणं गरजेचं होतं. वेल ट्रॅक म्हणून संघ सहकारी या क्षेत्ररक्षणाचं कौतुक करतायत. एकोणीस चेंडू 33 धावा मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. बॉलर तयार समशेर. यावेळेला फॉलो थ्रू मध्ये चेंडूला अडवलं जाईल. पुन्हा एकदा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. मित्रांनो मॅच मध्ये रंगत वाढत चालली आहे. आता 18 चेंडू 33 धावा. मॅच बॅलन्स समान स्थितीमध्ये सामना आहे. म्हणजे कोण जिंकेल याची गॅरंटी अजूनही कुणी देऊ शकत नाहीये. एका बाजूला ताई पॅकर्स फलंदाजी करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तर अमोलदादा पवार युवा मंच वांद्रे मुंबई क्षेत्ररक्षण करत असताना सामना रंगतदार अवस्थेमध्ये. विजय पताका नक्कीच कोण फडकवणार. प्रत्येक मॅच खूप महत्वाची. तुमचं सातत्य दिवसभराचं टिकून ठेवायचं असेल तर नॉकआउट मॅचेस आपण पाहतोय. 18 बॉल 33. मॅचचं समीकरण 14 वरती 4 गडी बाद आहेत. 18 चेंडू 33 धावा. आदर्श पहिलं षटक अप्रतिम हाताळलं होतं. पाहायचं या षटकात कामगिरी कशा प्रकारे करतोय आदर्श. हे महत्वपूर्ण षटक टाकण्यासाठी तयार. 18 चेंडू 33. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळून काढला. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. प्राप्त केली जाईल ती सिंगल. 1 धाव. फलक जाऊन पोहोचेल 15 वरती. या बॉल्स आणि रन्स खर तर समीकरण बदलताना पाहायला मिळतंय. 17 चेंडू 32 धावा या मॅचचं समीकरण. 2 ते 3 फटके मॅच मध्ये आणखीन रोमहर्षकता तयार करू शकतात. आदर्श हे महत्वपूर्ण षटक टाकत असताना आपण पाहतोय. यावेळेला वाईड बॉल. वाईड +1. 1 धाव वाचवणं एका बाजूला खूप महत्वपूर्ण असेल. 2 धावा येताना पाहायला मिळतात. वाईड +1 आणि धावफलक ताई पॅकर्स पालघर 37 वरती माफ करा 17 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळतंय. अर्थात 17 बॉल अजून बाकी असतील आणि 30 धावांची गरज ही मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. 17 चेंडू 30 धावा. सामन्याचं समीकरण अमोलदादा पवार युवा मंच वांद्रे मुंबई. पाहायचं एक या धावफलकाला लगाम कशा प्रकारे घातला जातोय. विकेट फॅक्टर खूप महत्वाचा आहे. 4 विकेट घेत रोमहर्षकता या सामन्यात तयार केली आहे अमोलदादा पवार युवा मंच वांद्रे मुंबई संघानक. झटपट 4 विकेट घेतल्या आणि या सामन्यामध्ये रंग भरण्याचं काम हा संघ करतोय. परंतु दुसऱ्या बाजूला ताई पॅकर्स पालघर संघाचं देखील मोठं नाव आहे. ओ बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पवन केनेक उभं करून ठेवलं या चेंडू वरती आदर्श यांनी आणि निर्धाव चेंडू पेश केला. शेवटचे 15 चेंडू 29 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. संघर्ष जारी. पाहिजे कोण कुणावरती पडणार आहे भारी. यावेळेला पुल केला आणि सगळ्यात दूरवरचा उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार. 6 धावा पवन केनेच्या बॅट मधून. ही ताकद आहे पवन केनेची. फलक जाऊन पोहोचतोय 24 वरती. अर्थात सामन्याचं समीकरण
आता शेवटचे 14 चेंडू आणि 23 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. एक आणि या सर्वात दूरवरचा षटकार पवन केनेच्या बॅट मधून येताना आपल्याला जो पाहायला मिळाला. सामन्याचं गुणोत्तर प्रमाण बदलून टाकणारा षटकार ताई पॅकर्स पालघर संघासाठी. स्लोअर वनचा उपयोग करायचा होता. जास्तच भरकटणारी गोलंदाजी ऑफ स्टिकच्या जास्तीच बाहेर जाणारा चेंडू व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतोय. फलक 25 वरती जाऊन पोहोचताना पाहायला मिळत आहे 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अर्थात शेवटचे 14 चेंडू 22 धावांची गरज. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळून काढला. अगदी आपण पाहतोय शतरक्षक चेंडूवरती पोहोचताना सूरज गायकवाड चेंडू कलेक्शन करतोय. 26 वरती धाव फलक. शेवटचे 13 चेंडू 21 धावांची गरज. काय रंगतदार लढती झाल्या. पहिल्या हाफ मध्ये देखील प्रत्येक मॅच रंगली आहे आणि दुसऱ्या हाफ मधले देखील प्रत्येक मॅच रंगतदार आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रकारचे सामने क्रिकेट रसिकांना अपेक्षित असतात. 13 बॉल 21. कमी गतीनं टाकला होता. पुन्हा एकदा जागा शोधली. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फ्लॅट बॅटेड सिक्सर. 6 धावा. यावेळेला मिड विकेटला प्रहार षटकार. 12 चेंडू 15 धावा. मॅच रंगतदार अवस्थेमध्ये. शेवटचे 12 चेंडू 15 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. ताई पॅकर्स पालघर फलंदाजी करत असताना आपण पाहतोय 12 चेंडू 15 धावांची गरज. फक्त झटपट खेळा. यानंतर 2 मॅचेस अजून आपल्याला योग्य वेळेत पार पाडायच्यात. टाइम लिमिट आहे. वेळेची बंधन आहे. वेळ वाचवा विनंती असेल. यावेळेला व्हाईट बॉल. खराब स्वरूपाचा चेंडू. एक एक्स्ट्रा स्कोर कार्ड बरोबर जोडली जाते. 33 धावा फलकावरती. 12 चेंडू 14 धावा. बॉले रन समीकरण असणारी मॅच अशा वेळेला रंगत असताना अवांतर धावा जास्तीत जास्त रोखणं गरजेचं असेल. 12 बॉल 14. यावेळेला आपण पाहतोय एक सिंगल तर कंप्लीट केली जाते आणि अतिरिक्त उसळी अगदी आपण पाहतोय. व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. 35 धावा धाव फलकावरती. चांगली पंचगिरी. त्यामध्ये अतुल सर असतील, अक्षय निर्मल सर असतील आणि सन्माननीय वैभव कातोरे सर असतील. दर्जेदार पंचगिरी तिन्ही पंचांकडून होताना पाहायला मिळते. मानाच्या करंडक 2026 मध्ये 35 लॉस ऑफ 4 विकेट. 12 बॉल 12. ओ परफेक्ट यॉर्कर. खोलवर टप्प्याचा चेंडू. बुंद्यात टाकलेला चेंडू. बॅट उचलायला संधी देखील दिलेली नाहीये. अनप्लेएबल डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतंय. शेवटचे 11 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 12 धावांचं लक्ष. बिलाल शेख क्रिकेट विश्वातील एक वले अंकित नाव. अनेक मैदानं गाजवली आहेत आपल्या झुंजार फलंदाजीनं. आज संघासाठी लढावं लागेल. स्ट्राईक एंड वरती उभा आहे. यावेळेला सिंगल कंप्लीट केली जाईल. 1 धाव त्या ठिकाणी पूर्ण केली जाते. फलक जाऊन पोहोचेल या सिंगल बरोबर. 36 वरती लेग बाईज. पंचांचा इशारा येताना जो पाहायला मिळतोय. वेळेनुसार कार्यक्रमात बदल. यानंतरचा सामना हा 4 षटकांचा असेल याची दक्षता घ्यायची.
संयोजकांच्या तशा सूचना माझ्यापर्यंत आलेल्या आहेत. यानंतरचा सामना हा 4 षटकांचा असेल. 10 चेंडू 11 धावांची गरज. ऑन साइडच्या दिशेला फटका खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. कधी फलंदाज अप्रतिम कामगिरी करतोय, कधी गोलंदाज अप्रतिम कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मॅच समान स्थितीमध्ये मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळते. 9 चेंडू 11 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. पवन केने 6 चेंडू 8 वरती खेळतोय. बिलाल शेख 10 चेंडू 12 वरती खेळतोय. तर साहिल लक्षवेधी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. 9 चेंडू 11 धावांची गरज. मॅच जिंकण्यासाठी आवश्यक. यावेळेला मिडॉनला अगदी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू वरती सिंगल घेतली जाईल. 1 धाव घेतली जाईल. 37 वरती धाव फलक. शेवटचे 8 चेंडू 10 धावा. आज जवळजवळ 98% सामने हे शेवटच्या षटकापर्यंत गेलेले आहेत. आणि हा सामना देखील शेवटच्या षटकापर्यंत जाणार आहे, यात कोणत्या प्रकारची शंका नाहीये. यावेळेला लॉफ्ट केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बिग ब्लास्ट, मोठा धमाका. षटकार 6 धावा. चेंडू आणि जिंकण्यासाठी 4 धावांची गरज. साहिल वरती यावेळेला बिलाल शेख यांचं आक्रमण. षटकार येताना पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तडाका कडाका भडाका. षटकार 6 धावा आणि हा विजयी षटकार असेल. अर्थात ताई पॅकर्स पालघर संघाने हा सामना जिंकला. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. अमोलदादा पवार युवा मंचक वांद्रे मुंबई आपण सहभाग घेतला, चांगला खेळ केला, त्याबद्दल आपलं देखील आम्ही आमच्या डीडी स्पोर्टच्या वतीने हार्दिक आभार व्यक्त करतो. आणि चला दोन्ही कॅप्टन आता ताबडतोब मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आणि या टॉस साठी